धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेयातून 2 नर्सेसना विषबाधा, एकीची प्रकृती गंभीर, रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वारीमध्ये वाटपासाठी आणलेल्या शीतपेयातून विषबाधा. सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण मागे घ्यावं, उद्धव ठाकरे यांचं आवाहन. तर सरकारला वांगचुक यांच्यासारखी बुद्धिवान माणसं नकोयत, असाही आरोप. नीटचा पेपर फुटला, अटक झाली, पुढे काय? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला काय कमीपणा? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला सवाल. देशामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली लुटीचा कार्यक्रम सुरू. सत्ताधाऱ्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. राम मंदिर दानचोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारसह उत्तर प्रदेश सरकारला नोटीस. एसआयटी तपासासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुढील सुनावणी 20 जुलैला. गिरिजा राऊत घरातून जाताना सोनं, चांदी आणि 13 बॅगा घेऊन बाहेर पडली. माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप. हिंमत असेल तर सासरी येताना किती स्त्रीधन आणलं हे जाहीर करा, राऊतांचं चॅलेंज. व महापौर संजय घाडींना मुंबई शहरामध्ये घर हवंय. वाहतूक कोंडीचं कारण देत मुंबई महापालिका आयुक्तांकडे घराची मागणी. ठाण्यामध्ये 3 हात नाका परिसरामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला. कोणत्या सुरक्षिततेच्या निकषांनुसार बॅनर लावला? संबंधित प्रशासनाकडून चौकशीची मागणी. लाडकी बहीण योजनेमधून 92 लाख महिलांची नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातल्या ई-केवायसी प्रक्रियेसह पात्रतेच्या निकषांमुळे लाभार्थी संख्येत घट. राज्यातील सरकारी आणि अनुदानित मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहांची प्रचंड दुरवस्था. कॅगच्या पाहणीतून धक्कादायक माहिती समोर. तर हॉस्टेलचा दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सुरू. मंत्री शिरसाटांची माहिती. प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावात मोठी वाढ. मराठवाडा, विदर्भासह निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली. मोसमी पावसावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता.